नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात मित्र हो बातम्यांची बातमी. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासन महायुती सरकार पूर्ण करणार का? कर्जमाफी दिली मित्र हो तरी संकट आहे आणि कर्जमाफी नाही दिली तरी सरकारवरचे संकट कमी होणार नाही, हे लक्षात घ्या. कर्जमाफीच्या विषयावरून सरकारची दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे का आणि ही कोंडी का झाली आहे याचे अचूक उत्तर शोधण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मित्र हो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मित्र हो, नंबर 1, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही तर पुढे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो, होईलच. आणि हा परिणाम होऊन शेतकरी मतदार महायुतीकडे पाठ फिरवणार हे निश्चित झाले आहे. आणि हे महायुती सरकारला देखील मित्र हो ठाऊक आहे. कर्जमाफीच्या आश्वासनामुळेच शेतकऱ्यांनी महायुतीला प्रचंड मतदान केले होते, हे आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला पाठिंबा दिल्यानेच आपण सत्तेत आलो, आसनावर आरूढ झालो, याचा अभ्यास आणि आकलन जाणीव सरकारला चांगलीच आहे मित्र. परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची असेल तर जवळपास 48,000 कोटी रुपयांची तरतूद सरकारला तात्काळ करावी लागणार आहे मित्र. शेवटी हा एवढा मोठा पैसा, एवढा मोठा निधी आणायचा कुठून, हा गहन प्रश्न सरकारच्या डोक्यावर आहे. अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या महायुती सरकारची प्रचंड अलीकडे सध्या कोंडी झाली आहे. त्यानंतर सरकारची दुसरी कोंडी केली आहे मित्र हो बँकांनी. कारण यापूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बँकांनी जवळपास 40,000 कोटींचं कर्ज वितरित केलं आहे आणि आजपर्यंत व्याजासहित ती रक्कम आता दुपटीपर्यंत पोहोचली असणार हे निश्चित. आणि त्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत केली नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. आणि आश्वासनात अडकल्याने शेतकरी कशाला परतफेड करणार, ही अगदी साधी सोपी गोष्ट आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन द्यावे आणि मित्र हो दुसरीकडे वसुली करण्याचे आदेश देखील बँकांना द्यावे. सरकारच्या अशा दुटप्पी धोरणामुळे बँका हल्ली धर्मसंकटात सापडल्या आहेत मित्र. त्यांना काय बोलावं शेतकऱ्यांशी सुचत नाही सध्या. त्यानंतर अलीकडे वन टाइम सेटलमेंट करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. तसे संदेश शेतकऱ्यांच्या फोनवर, मोबाईलवर येत आहे मित्र. तसे संदेश येणे शेतकऱ्यांना सुरू झाले आहे. परंतु शेतकरी सेटलमेंट करायला तयार नाही मित्र हो. कारण 2 लाख रुपये एखाद्या शेतकऱ्याकडे असेल बँकेचं कर्ज, तर सेटलमेंटमध्ये त्याला 1 लाख रुपये भरायला सांगत आहे. 1 लाख रुपये भरून सेटलमेंट करावे असं बँकांचं मत आहे. आता सरळ गोष्ट आहे, 1 लाख रुपये परत केल्यावर पुन्हा नवीन कर्ज फक्त 1,60,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्थात शेतकऱ्यांना नवीन कर्जाच्या स्वरूपात फक्त 60,000 रुपये हाती लागणार आहे. कारण जे 1 लाख रुपये आधी त्याने भरले, आधी 1 लाख रुपये भरून नवीन कर्ज तो शेतकरी 1,60,000 रुपये घेईल, तर नवीन रक्कम फक्त 60,000च त्याच्या हाती लागणार आहे मित्र. आणि त्या 60,000त शेतकऱ्याचं काहीही होणार नाही. त्यामुळे शेतकरी देखील अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी सेटलमेंट करण्यास स्पष्ट नकार देतो आहे बँकांना. मित्र हो, सध्या शेतकरी चक्क बँकेतच जाणे टाळतो आहे, लक्षात घ्या. सरकारने कर्जमाफी दिली तरी संकट आणि कर्जमाफी नाही दिली तरी संकट. त्यामुळे कर्जमाफी न दिल्यापेक्षा एकदाची दिलेली बरी, याच विचाराने कर्जमाफी होण्याचे 100% सकारात्मक संदेश सध्या दिसत आहे, संकेत सध्या दिसत आहेत मित्र. आणि दुसरे अतिशय गंभीर स्वरूपाचे संकट आहे बँकांवर. ते संकट आहे मित्र ते असे की सरकारने कर्जमाफी दिली नाही
तर जुना बकाया सरकारलाच भरावा लागणार. कारण शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी सक्ती करता येणार नाही. तसा सध्या कायदाच नाही, कारण आत्महत्या तुम्हाला माहिती आहे. आणि 80% शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे मित्र, गंभीर आहे. यावर्षी तरी गंभीर आहे. त्यामुळे कर्जमाफी दिली नाही तर येणाऱ्या काळात बँका पुरत्या बुडण्याचा अंदाज नाकारता येणार नाही, हे लक्षात घ्या मित्र. व्यवहार ठप्प होतील. शेवटी व्यवहार कसा चालणार? आवकच थांबली तर इतर योजना बँका राबवू शकणार नाही. देवाणघेवाण थांबून जाईल. त्यासाठी रिझर्व्ह बँक सरकारला काय निर्देश देतात यावर सर्वांचं आता सध्या लक्ष आहे आणि ते त्यांच्या निर्देशावरच अवलंबून आहे मित्र. अर्थार्थी हे संकट रिझर्व्ह बँकेवर देखील आहेच. आपल्या तिजोरीचा ताळमेळ न बघता सत्तेवर येण्यासाठी अगदी बेभान होऊन नको त्या घोषणा करणे हे आपल्या सर्वांसाठीच घातक ठरणार आहे मित्र, तुमच्या आमच्या सर्वांसाठी. एकीकडे आर्थिक शिस्त लावण्याच्या गप्पा करायच्या आणि दुसरीकडे विविध योजनांचे प्रलोभन देऊन हवा तसा पैसा उधळायचा. त्यामुळे आर्थिक शिस्त वगैरे अशा वक्तव्यांचा काही एक अर्थ उरत नाही मित्र. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी देखील ताळमेळ बघून भाष्य करणे गरजेचे आहे. लाडक्या बहिणींसाठी जी तरतूद केली होती, लाडक्या बहिणींसाठी केलेली पैशाची तरतूद ही दुसऱ्या योजनांना भोकं पाडणारी आहे. निराधार योजनेसाठी आता निधी उपलब्ध नाही मित्र हो. तो निधी उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिक आणि निराधारांना गेली 3-4 महिन्यांपासून पगार बंद आहे. त्यांचा पगार त्यांना मिळत नाही आणि खेडोपाडी ग्रामीण भागातील लोक या पगारासाठी दररोज मित्र हो बँकांमध्ये जात आहेत, दररोज गिरट्या घालत आहेत. तिथे काही उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा मग त्यांना तहसीलीत पाठवल्या जात आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात गिरट्या घालताना सध्या ज्येष्ठ नागरिक दिसत आहे मित्र. अर्थात वरच्या खिशात दुसऱ्या पद्धतीने द्यायचे आणि तिसऱ्याच पद्धतीने तेच पैसे खालच्या खिशातून मात्र काढून घ्यायचे, असा हा नाठाळ प्रकार सध्या महायुती सरकारने महाराष्ट्रात सुरू केला आहे. त्यामुळे या सरकारवर जनतेची प्रचंड नाराजी दिसत आहे. जनता फार चिडली आहे मित्र सध्या. त्यामुळे अशाच प्रकारे आर्थिक बेशिस्तपणा पुढे असाच सुरू राहिला तर महाराष्ट्राची माती व्हायला उशीर लागणार नाही, हे लक्षात घ्या मित्र. सामान्य जनता अशा सरकारी निधी योजनांच्या माध्यमातून मोफत घेण्याच्या सवयीने, हे लक्षात घ्या, मोफत घेण्याच्या सवयीने महाराष्ट्राचं वाटोळं करण्यात या नेत्यांसोबतच सामान्य जनता देखील तेवढीच जबाबदार असणार आहे मित्र, हे लक्षात घ्या. महाराष्ट्राची महायुती आता नेमके कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष सध्या लागले आहे मित्र. शेवटची कर्जमाफी करून यापुढे शेतीविषयक योग्य धोरण आखून जर शेतकऱ्यांचा प्रश्न कायमचा मिटवणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाला, हवा आहे असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा आहे आणि याच पद्धतीचा प्रॅक्टिकल विचार करणारा पंतप्रधान देखील या देशाला लाभणे अतिशय गरजेचे झाले आहे. परंतु मित्रहो, केंद्रात आणि राज्यात सध्या सर्वत्र फक्त हिंदुत्वाचा ढोल वाजत आहे, लक्षात घ्या. दिवस रात्र हिंदू मुस्लिम हा द्वेष पसरविण्याचे काम सुरू असल्याने अख्खा देश संकटात सापडला आहे आणि यातच व्यस्त राहून धर्मांध झालेले शेतकरी स्वतःची फसवणूक स्वतःच करवून घेत आहे, हे लक्षात घ्या. परंतु मित्रहो, धर्माच्या आधी पोट असतं, हे लक्षात घ्या. धर्माच्या आधी पोट असतं ही साधी सरळ गोष्ट जर शेतकऱ्यांना किंवा इतरांना कळत नसेल तर या देशाची नाव बुडण्याच्या दिशेने जाणार हे निश्चित आहे. खुद्द हिंदुत्वाची सत्ता असताना मुसलमानांची हिंदूंना भीती कशी वाचणार? अल्पसंख्याक बहुसंख्याकावर कसे चालून येणार? एवढं साधं सरळ गणित सामान्य जनतेने समजून घ्यायला पाहिजे. असो, सत्तेच्या स्वार्थासाठी सामान्य जनतेला डोहात ढकलण्याची राजकीय संस्कृती सध्या जन्माला आली आहे आणि अशा संस्कृतीला आपण सामान्य नागरिक थारा देत आहोत, सहकार्य करीत आहोत. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे मित्र. तुम्ही यावर काय विचार करता ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच सांगा.
असो, आज या विषयात एवढंच. पुन्हा जाता जाता मित्र हो एक नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र हो. लाईक करा, कमेंट मात्र करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत मित्र हो, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.